नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहूयात सुपरफास्ट 100. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर आता महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक. राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यात सत्ता स्थापनेची महत्त्वाची बैठक पार पडणार अशी माहिती. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार. फडणवीस आणि शिंदेंची फोनवरती चर्चा. मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. दोन्ही प्रमुख नेते दावोस दौऱ्यानंतर एकत्र बसून यावर तोडगा काढतील, सूत्रांची माहिती. ताजलँड्स हॉटेलमध्ये शिंदेंच्या नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर. 29 नगरसेवकांनी एकमेकांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाला राहुल शेवाळे, आमदार दिलीप मामा लांडे आणि शीतल म्हात्रे उपस्थित. जिथे महायुती म्हणून लढलो तिथे महायुतीचा महापौर बसेल, शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया. आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रपणे सर्व निर्णय घेऊ. शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचीही प्रतिक्रिया. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. भाजपच्या मुंबईमधील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागतील. मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदाची आज निवड होईल. गटनेतेपदासाठी अमेय हुलेंच्या नावाचा विचार, सूत्रांची माहिती. मनसेच्या गटनेतेपदी यशवंत किल्लेदार यांची निवड. मनसे नगरसेवकांच्या बैठकीत गटनेतेपद किल्लेदारांना देण्याचा ठराव. मनसेचे 6 नगरसेवक नोंदणीसाठी आज कोकण भवनला जाणार, किल्लेदारांची माहिती. कल्याण डोंबिवली महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक विनायक राऊतांच्या निगराणीखाली अज्ञातस्थळी, तर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असलेले दोन्ही नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या नेत्यांच्या संपर्कात. ठाण्याच्या महापौर पदावरती भाजपचा दावा, तर 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौरपद द्या. निरंजन ठावखरे यांची मागणी. भाजपचा ठाण्यात 100% स्ट्राईक रेट, असंही वक्तव्य. वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल, तर उल्हासनगरमध्ये उपमहापौरपद वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची चर्चा. वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्याकडून ठाकूर कुटुंबियांचं अभिनंदन. वसई विरार महानगरपालिकेतील यशाबद्दल अभिनंदन. वसई विरार पालिकेत 71 जागा मिळवत बहुजन विकास आघाडीने मिळवली आहे एकहाती सत्ता. पुणे महापालिकेमध्ये मिळालेल्या अपयशानंतर अजित पवार ॲक्शन मोडवरती. रोहित पवार, अजित पवार यांच्यामध्ये काल रात्री उशिरा बैठक. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती. पुण्याचं नाव लौकिक करण्यासाठी लागेल तितके कष्ट करणार, अजित पवार यांची प्रतिक्रिया. तर शरद पवारांनी जिल्ह्याचं नाव देश पातळीवर पोहोचलं. अजितदादांकडून शरद पवारांचं कौतुक. राजकारण लय वंगाळ, तुम्ही कामधंदा करा, अजित पवारांचं आवाहन. पुणे जिल्ह्यामध्ये झडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढतील. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात आमची लढाई असणारच, विजय शिवतारे यांचं वक्तव्य. छगन भुजबळ, धनंजय मुंडे रणांगणात नव्हते म्हणून महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी संपली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. ओबीसींना दूर ठेवल्यास हाती भोपळा येईल, हाकेंचा इशारा. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून सोलापुरातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे सोलापूर महापालिका काँग्रेसमुक्त करण्याचं काम केलं, सुभाष देशमुख यांचं वक्तव्य. पालकमंत्री झाल्यापासून प्रणिती शिंदेपेक्षा जास्त वेळा मी सोलापूरला जातो. मंत्री जयकुमार गोरे यांची टीका. सोलापूरचा पालकमंत्री झाल्यावर बाहेरचा माणूस म्हणणं पुसून टाकणं हे माझ्यासमोर आव्हान होतं, जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं कौतुक. सोलापूरच्या विजयाचं श्रेय हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचंच, आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया. महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेत काँग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत युती. मुंबईच्या टिळक भवनामध्ये काँग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत बैठक. सपकाळ आणि प्रकाश शेंडगे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा. ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिलाय, सपकाळांची माहिती. सोलापूर जिल्हा परिषद भाजप स्वबळावर लढवणार अशी जिल्हाध्यक्षांची माहिती. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात निवडणूक स्वबळावर लढवली जाणार. जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा होईल, चेतनसिंह केदार यांचा दावा. सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती. निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वात मुलाखती संपन्न. एकत्र यायचं असल्यास सत्तेतून बाहेर पडा, शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. आमदार उत्तम जानकरांचा अजित पवारांना हा सल्ला. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम जिल्हा परिषद निवडणुका लढणार, तर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. महापालिकेत एमआयएमने 33 जागांवरती विजय मिळवला आहे. सोलापूर महानगरपालिकेतल्या यशानंतर आता एमआयएम जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 25 उमेदवार उतरवणार, तर ग्रामीण भागातील पाण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार.
पुण्यात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले केवळ 2 दिवस. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3,342 अर्जांची विक्री तर अवघे 58 अर्ज दाखल करण्यात आले. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्या तर जिल्हा परिषदांबाबत 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी. आधीच्या सुनावणीवेळी 21 जानेवारीला आरक्षण मर्यादेबाबत सविस्तर ठरवू असं कोर्टाचं म्हणणं. कोर्ट काय निर्णय देतो याकडे लक्ष. निवडून येताच काँग्रेसकडून प्रशांत जगताप यांच्यावर नवी जबाबदारी. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती तर जगताप यांनी मुंबईमध्ये घेतली काँग्रेस प्रदेश अध्यक्षांची भेट. काँग्रेसच्या तिकिटावर मी नगरसेवक झालो हे स्वप्नवत. शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांचा हा विजय. शरद पवार गटाकडून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगतापांची प्रतिक्रिया. दादा भुसेंनी नाशिक महानगरपालिकामधील पराभवाची जबाबदारी स्वीकारली. कदाचित कुटुंब प्रमुख म्हणून मी चुकलो असेल दादा भुसे यांचं वक्तव्य. पक्षप्रवेशावेळी भाजपचे 51 नगरसेवक होते. निवडणुकीनंतर भाजपचे नगरसेवक 60 वर पोहोचले. नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीनंतर भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांची प्रतिक्रिया. समाजाला विभागणाऱ्या राजकारणासमोर विकासाचा पराभव झाला. मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांचीही प्रतिक्रिया. जो आमचा महापौर करेल त्यासोबत जायला तयार. ठाकरेंच्या संदीप गिरे यांची भूमिका तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौरपद देणार नाही. मुनगंटीवार ठाम. वेळ पडली तर चंद्रपुरात भाजप विरोधी पक्षात बसेल असंही केलं स्पष्ट. काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा. काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील आम्हीच विकास करू शकतो असं वाटत असल्यानं ते संपर्कात. मुनगंटीवारांची माहिती. मालेगाव महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेने एमआयएमकडे पाठिंबा मागितल्याचा दावा. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा दावा. मात्र शिंदेच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. जलील यांचं वक्तव्य. नाशिक महापालिकेमध्ये पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौरपद ओबीसी किंवा अनुसूचित जाती महिला उमेदवाराकडे जाण्याची दाट शक्यता. तर नाशिकला पुन्हा महिला महापौर मिळणार असल्याची चर्चा. आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर भाजपकडून अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल. ठाकरेंची शिवसेना पुणे जिल्ह्यामध्ये झडपे पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार. जुन्नर वगळता कोणत्याच तालुक्यामध्ये आघाडी नाही. जुन्नरमध्ये शरद पवारांच्या पक्षासोबत युती. जिल्ह्यामध्ये आदित्य ठाकरे करणार प्रचार. कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि शिंदेची सेना एकत्र येण्याची शक्यता. पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही. सतेज पाटलांचं सूचक विधान. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे 34 तर शिंदेच्या सेनेचे 15 नगरसेवक. त्यामुळे हे दोघे एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज. शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार. सूत्रांची माहिती. महायुतीमध्ये सध्या गोंधळाची स्थिती. बाळासाहेब थोरात यांची टीका. भाजपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रचंड नुकसान. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते 1/3 नगरसेवक वोट जिहादमुळे निवडून आले. किरीट सोमय्या यांची उद्धव ठाकरे यांच्यावरती ही टीका. तर या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हिंदुत्व, मुस्लिम किंवा बांगलादेशींवर का बोलले नाही. किरीट सोमय्या यांचा सवाल. आम्हाला देव पाण्यात ठेवण्याची आवश्यकता नाही. राऊतांच्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांचं उत्तर. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. महायुती भक्कम. कुणाशी चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही. भाजपचे प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बनी यांची प्रतिक्रिया. सध्या अशी चर्चा नाही. महायुतीचा महापौर होणार असंही वक्तव्य. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवक रशीद मामूंचा सत्कार. दानवेंच्या कार्यालयामध्ये सत्काराचा कार्यक्रमही पार पडला. चंद्रकांत खैरेंचा विरोध असतानाही दानवेंनी पक्षप्रवेश देऊन रशीद मामूंना उमेदवारी दिली. धुळे महापालिकेमध्ये एमआयएम पक्षाने 10 जागा जिंकल्या तर पालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद एमआयएमला मिळण्याची शक्यता. गेल्या निवडणुकीमध्ये एमआयएमला 4 जागा मिळालेल्या. करमाळा पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती. सूत्रांची माहिती. भाजप नेते दिग्विजय बागल आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय मामा शिंदे यांची युती झाली अशी देखील माहिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग. आतापर्यंत पंचायत समितीसाठी 22 तर जिल्हा परिषदेसाठी 27 उमेदवारी अर्ज दाखल. दुसरीकडे आतापर्यंत 586 उमेदवारी अर्जांची विक्री. जळगावमधल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये फेरमतमोजणी करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात घेऊन येतील. आशिष देशमुख यांचं वक्तव्य. राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असंही वक्तव्य. भिवंडीमधल्या राड्या प्रकरणी 44 जणांना अटक. भाजप आणि कोणाक विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी हाणामारी. विलास पाटील गटातील 35 जणांना अटक करण्यात आली तर आमदार महेश चौगले गटातील 8 जणांना अटक.
मुंब्रा पोलिसांकडून 27 कोटी 21 लाख रुपयांच्या ड्रग्जचा पर्दाफाश. पोलिसांकडून 13 किलो एमडी ड्रग्ज जप्त. पोलिसांकडून 5 जणांच्या टोळीला अटक. MMRDA मेट्रो 7 या प्रकल्पाच्या कामासाठी अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनीच्या काही भाग वगळला. धारावी भांडूप घाटकोपरमध्ये आज पाणीपुरवठा बंद. कांदिवली आणि बोरीवली स्थानकांदरम्यान 6व्या रेल्वे मार्गिकेचं काम पूर्ण. विरार फास्ट लोकल अधिक जलद गतीने धावणार. मुंबई सेंट्रलपासून बोरीवलीपर्यंत मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन स्वतंत्रपणे धावतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरमधून धावणाऱ्या 5 एक्सप्रेस LTD आणि पनवेलमधून धावणार. मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर. मेन लाईनवरती लोकल सेवेतील एक्सप्रेसचा अडथळा दूर होईल. मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढणार. हवामान खात्याचा हा अंदाज. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक तीव्र होईल. वाढलेल्या गारठ्यामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याचा धोका. पुण्यात पुढचे 2 दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता. तर गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ. मात्र कालपासून पुण्यातील तापमानात मोठी घट. गारवा वाढला. पुण्याच्या ससून रुग्णालयातून कैद्याचं पलायन. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणातील आरोपीने आयसीयूच्या स्वच्छतागृहाचे काच उचकटून पलायन केलं. सनी गौतम कुचेकर असं आरोपीचं नाव. 10वी परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून ऑनलाईन मिळणार. प्रवेशपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेऊ नये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचना. पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून 50 एबी फॉर्म्सचं वाटप. तर पंचायत समितीसाठी 100 एबी फॉर्म्स वितरित. ठाकरेंच्या शिवसेना आणि रासपसोबत युतीची तयारी. मात्र युती झाली नाही तर स्वबळावर लढणार. काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांची माहिती. भाजपचे नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी. पोलिसांना फोन करून अज्ञात व्यक्तीची जीवे मारण्याची धमकी. बाबा सिद्दगींसारखीच तुमची हत्या करू अशी धमकी. नवनीत राणांच्या खासगी स्वीय सहायकाची राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त मुंबईपुरता उरली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची ठाकरेंवर टीका. तर राज ठाकरेंना देखील त्यांच्याच मोठ्या भावानं संपवला असा आरोप. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये उद्यापासून अंतिम सुनावणी. खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार. नितीन नवीनच भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष. आज सकाळी 11:30 वाजता अधिकृत घोषणा केली जाईल. अध्यक्षपदासाठी नितीन नवीन यांचं नाव बिनविरोध निश्चित. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीला मोठा धक्का. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण गिरे यांचा शिंदेच्या सेनेत प्रवेश. आमदार शरद सोनवणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. कोल्हापूरमधल्या नंदगड या ठिकाणी क्रांतीवीर जंगोळी सायना यांच्या संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी गोंधळ. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर भाषणाची सुरुवात मराठीतून करण्याचा प्रयत्न करत आज उपस्थित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांचा रोखण्याचा प्रयत्न. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता थकला. त्यामुळे महिलांची महिला आणि बालकल्याण विभागामध्ये धडक. महिलांचा उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर संताप. लाभ द्या अन्यथा सर्वांचा लाभ बंद करा. महिलांची मागणी. अमरावतीमध्ये लाडक्या बहिणींना हप्ता न मिळाल्यानं आक्रमक. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती लाडक्या बहिणींचा भव्य मोर्चा. तात्काळ हप्ता देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. केवायसी करूनही हप्ता न मिळाल्यानं लाडक्या बहिणी संतप्त. सर्वांना हप्ता द्या अन्यथा योजना बंद करा. लाडक्या बहिणींची मागणी. हिंगोलीमधील लाडक्या बहिणी हप्ता न मिळाल्यानं संतप्त. लाडक्या बहिणींची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठी गर्दी. नाशिकच्या पेठमधील आदिवासी विद्यार्थ्यांना आता वसतिगृह अधीक्षकांची मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्यांना खोलीमध्ये डांबून ठेवल्याचा विद्यार्थ्यांच्या पालकांचा आरोप. नाशिक जिल्हा रुग्णालय आवारामध्ये पोलिसांकडून वकिलाला मारहाण झाल्याचा आरोप. तर जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनेकडून पोलिसांविरोधात निदर्शनं. मारहाण करणाऱ्या पोलिसाला निलंबित करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी. डोंबिवलीमध्ये चोरट्यांची दहशत कायम. डोंबिवली पूर्वमधील स्टार कॉलनी रोड परिसरात एकाच रात्री 4 दुकानं फोडली. 2 दुकानांमधून 39,000 रुपयांची रोकड आणि साहित्य चोरीला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. दुकानाबाहेर भंगार ठेवल्याच्या वादातून भंगार व्यावसायिकाला दाडक्यानं मारहाण. डोंबिवलीच्या देसलेपाडा परिसरातली घटना. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. बंगळुरूमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी GS संगरेशी यांची ही घोषणा. 25 मे नंतर निवडणुकीची घोषणा होणार. डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरला. भारतीय रुपयाची किंमत 90.92 रुपयांवरती पोहोचली. परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातून काढता पाय. भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम. भारताचा GDP 7.3% राहणार. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा हा अंदाज. जागतिक मंदीचं वातावरण असताना आता भारतीय अर्थव्यवस्था जोरात.
समाजवादी पक्षाचे नेते दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव प्रतीक यादव यांच्याकडून पत्नी आणि भाजप नेता अर्पणा यादव यांना घटस्फोट देण्याची घोषणा. स्वार्थी महिलेने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, प्रतीक यादव यांची पोस्ट. दिल्लीच्या ग्रेटर नोएडामध्ये कार नाल्यामध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये युवराज मेहता या 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरचा मृत्यू. युवराज मेहताचा नाल्यातील पाण्यामध्ये बुडून मृत्यू, तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे युवराजचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. एका सापत्याला जन्माची परवानगी देण्याचं धोरण राबवल्यानंतर चीनमधील जन्मदर घसरला. चीनमधील जन्मदरात 17% घट, जन्मदर वाढावा यासाठी चीनचे सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू.